सरोज रज निज मनु मुकुर सुधारि बरनव रघुबर बिमल जशो जोदायको फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिवलोक उजागर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे कदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चबते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानुगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी पनींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरे तुझ वीन शंभो मज कोन तारी। महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठं क्रमानंद कंदं परब्रह्मलिंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया 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 सर्वपदाने तत्ता विस्मरू बाबाजी सद्गुरु दास तुकार जगपदाने तत्ता विस्मरू बाबाजी सद्गुरु दास दुसरे चरण संताचिया सर्वपदाने तत्ता विस्मरू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या गुरुबालाने गगन विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पिंडपदावरी दिला पोली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेवा हरिनाथ हनुमान की जय एकनाथ महाराज की जय नारायण गिरी महाराज की जय रे भाई सब संतन की जय पदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायाचा
विकू माझं कमी करायचं. जिवंतपणे तर मायबाप आपल्याला अति महत्त्वाचे, पण गेल्यानंतर त्यांच्या निमित्तानं केलं जाणारं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं यथार्थ वर्णन सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करताना वडला आहे. विठाल विठाल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अति गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम, तुम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी विष्णुपंत रामचंद्र सोमवंशी वय वर्ष 62 यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि आपल्या लोकांचं पुण्यस्मरण केलं जातं. का बरं, याच्यामध्ये फरक आहे. संतांची पुण्यतिथी का आणि आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का? कारण संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का? स्मरण म्हणजे आठवण काढणे आणि त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, रक्तदान, दानाचे 16 प्रकार आहेत. गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे येते नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात. तसं पाहिलं तर आपला तिथीचा जास्त काही संबंध येत नाही. संत परंपरेचा तिथीचा जास्त संबंध आहे. मला असं वाटतं माऊलीचा संजीवन समाधी सोहळा आपण TV वरती पाहिला. ज्या दिवशी संजीवन समाधी घेतली त्यानंतर त्या तिथीला किंमत आली महाराज. तोपर्यंत मला नाही वाटत त्या तिथीला जास्त किंमत होते. षष्टीला कधी किंमत आली? नाथ महाराजांचा सोहळा झाला म्हणून षष्टीला किंमत आली. तिथीला किंमत कशी येते? संत परंपरेशी कॉन्टॅक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला तिथीचा जास्त संबंध नसतो. आवळे महाराज एखादा पाहुणा जर आपल्याकडं आला तर आपण त्याला अतिथी म्हणतो. का बरं? जो तिथी पाहून येत नाही त्याला आपण अतिथी म्हणतो. राहुलजी महाराज, आपण सगळे अतिथी माणसं आहे. आपण फक्त आतापर्यंत येणाऱ्यालाच अतिथी म्हटलो. आपण सगळे जाण्याचे तिथी कोणालाच माहिती नाही. आपण सगळे अतिथी माणसं आहेत. आणि तसंच आपल्यातले एक अतिथी निघून गेले, विष्णुपंत महाराज. आयुष्य ज्यांनी परमार्थामध्ये घातलं, आल्यानंतर मला थोडीशी माहिती देताना आमच्या भाऊसाहेब पाटलांनी सांगितलं त्यांचे लाडके मित्र लहानपणापासून. आणि खरं सांगतो दादा, अति पवित्र दिवस आहे आजचा. पैठण क्षेत्रामध्ये लाखो लोक आज ठिकाणी उपस्थित आहे. अति पवित्र दिवस आहे. आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये तसंच घडलं. वारीवरून घरी आले. वारीमध्ये जात असतानाच महाराज आजारी पडलेले, पण नाही, मला वारी घडली पाहिजे. इथून तिथून पखवाद वाजवला आणि भगवंतासाठी किती प्राणप्रिय आहे, त्या संत दरबारासाठी किती विशेष यातना सगळं सहन केलं. तुम्हाला असं वाटत असेल का ते आपल्यातून गेले? मी म्हणल फक्त ते शरीराने आपल्यातून गेले. ते फक्त शरीराने तुमच्या घरातून गेले, पण ते देहाने मनाने पैठणलीच ठेवले महाराज. ते पैठणलाच राहिले. नाथ महाराजांच्या पायापाशी त्यांना जायचं होतं, त्यांनी बरोबर केलं. फक्त शरीराने तुमच्यातून निघून गेले. आपण पंढरपूरच्या दिशेने जसं निघतो ना, तसं त्यांनी फक्त शरीराने तुमच्या घरातून गेले, पण मनाने देहाने नाथ महाराजांच्या दरबारातच गेले. माणूस कोणत्या तिथीला जन्माला आला महत्त्वाचं नसतं, माणसाचा शेवट कोणत्या तिथीला झाला ते महत्त्वाचं असतं. तुम्ही 5 पक्वानाचं भोजन बनवलं, माता भगिनी भोजन सुंदर बनवलं, पण शेवटच्या घासाला जर खडा लागला तर सगळ्या जेवणाची चव निघून जाते. तसं माणसाचं आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, या उक्तीप्रमाणे त्यांचे जे चिरंजीव आहेत ते आदरणीय किशोर दादा, गणेश दादा, त्यांची पुतणे, वारकरी मंडळीसाठी सतत सहकार्य करणारे आमचे विठ्ठल भाऊ, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची कन्या सुनंदाताई असेल, त्यांची पुतणी ज्योतिताई असेल, त्यांची बहीण भागीरथीताई असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी हिराबाई, असा मोठा परिवार. त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गुणीजन मंडळीपैकी तर आज काय माहोल आहे महाराज. आणि महाराष्ट्र ज्यांना खूप आदराचं स्थान महाराष्ट्राने दिलं, नवे नवे त्यांनी कमावलं महाराज. मला वाटलं नव्हतं कीर्तनाला ते थांबतील, पण खरं आज तुमची श्रीमंती जी आहे ना, ते यामुळे महाराज. माणसाला मोठं व्हायचं असेल तर पाय जमिनीवरती ठेवावे लागतात. आज महाराष्ट्रामध्ये आदराने नाव घेतलं जातं. युवा पिढीमध्ये नाही, सगळ्याला तुमचं भजन प्राणप्रिय आहे. आणि खरं सांगू का राहुलजी महाराज, तुम्ही माझ्या समोर आहे म्हणून तुमची स्तुती मी करत नाही, पण बाकीच्यांचं भजन कानाला गोड लागेल, बाकीच्याचं भजन कानाला गोड लागेल, पण राहुल दादा तुमचं भजन काळजाला गोड लागतं महाराज. आणि भजन काळजाला गोड लागलं पाहिजे. इथं एकदा रुतलं ना महाराज, विषय संपला.
एका एका ओवीवरती एका एका अभंगावरती समाधी लागणारे अनेक घटना आपण पाहतोय. मी आल्यानंतर ऐकत होतो, तुम्हालाही आज वेळ कमी भेटलाय, मलाही कमी भेटणार आहे. त्या निमित्ताने तुमचे धन्यवाद. या ठिकाणी राहुल दादासाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराष्ट्राचं मोठं नाव आहे राहुल दादा खरे. आणि खरंच खरं तर त्यांच्या निमित्तानं केलं जाणारं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं यथार्थ वर्णन सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम, तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी विष्णुपंत रामचंद्र सोमवंशी वय वर्ष 62 यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि आपल्या लोकांचं पुण्यस्मरण केलं जातं. का बरं, याच्यामध्ये फरक आहे. संतांची पुण्यतिथी का आणि आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का? कारण संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का? स्मरण म्हणजे आठवण काढणे आणि त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, रक्तदान, दानाचे 16 प्रकार आहेत. गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे येते नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. तसं पाहिलं तर आपला तिथीचा जास्त काही संबंध येत नाही. संत परंपरेचा तिथीचा जास्त संबंध आहे. मला असं वाटतं माऊलीचा संजीवन समाधी सोहळा आपण TV वरती पाहिला. ज्या दिवशी संजीवन समाधी घेतली त्यानंतर त्या तिथीला किंमत आली महाराज. तोपर्यंत मला नाही वाटत त्या तिथीला जास्त किंमत होते. षष्टीला कधी किंमत आली? नाथ महाराजांचा सोहळा झाला म्हणून षष्टीला किंमत आली. तिथीला किंमत कशी येते? संत परंपरेशी कॉन्टॅक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला तिथीचा जास्त संबंध नसतो. आवळे महाराज एखादा पाहुणा जर आपल्याकडे आला तर आपण त्याला अतिथी म्हणतो. का बरं? जो तिथी पाहून येत नाही त्याला आपण अतिथी म्हणतो. राहुलजी महाराज, आपण सगळे अतिथी माणसं आहे. आपण फक्त आतापर्यंत येणाऱ्यालाच अतिथी म्हटलो. आपण सगळे जाण्याचे तिथी कोणालाच माहिती नाही. आपण सगळे अतिथी माणसं आहेत. आणि तसंच आपल्यातले एक अतिथी निघून गेले, विष्णुपंत महाराज. आयुष्य ज्यांनी परमार्थामध्ये घातलं, आल्यानंतर मला थोडीशी माहिती देताना आमच्या भाऊसाहेब पाटलांनी सांगितलं त्यांचे लाडके मित्र लहानपणापासून. आणि खरं सांगतो दादा, अति पवित्र दिवस आहे आजचा. पैठण क्षेत्रामध्ये लाखो लोक आज ठिकाणी उपस्थित आहे. अति पवित्र दिवस आहे. आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये तसंच घडलं. वारीवरून घरी आले. वारीमध्ये जात असतानाच महाराज आजारी पडलेले, पण नाही, मला वारी घडली पाहिजे. इथून तिथून पखवाद वाजवला आणि भगवंतासाठी किती प्राणप्रिय आहे, त्या संत दरबारासाठी किती विशेष यातना सगळं सहन केलं. तुम्हाला असं वाटत असेल का ते आपल्यातून गेले? मी म्हणल फक्त ते शरीराने आपल्यातून गेले. ते फक्त शरीराने तुमच्या घरातून गेले, पण ते देहाने मनाने पैठणलीच ठेवले महाराज. ते पैठणलाच राहिले. नाथ महाराजांच्या पायापाशी त्यांना जायचं होतं, त्यांनी बरोबर केलं. फक्त शरीराने तुमच्यातून निघून गेले. आपण पंढरपूरच्या दिशेने जसं निघतो ना, तसं त्यांनी फक्त शरीराने तुमच्या घरातून गेले, पण मनाने देहाने नाथ महाराजांच्या दरबारातच गेले. माणूस कोणत्या तिथीला जन्माला आला महत्त्वाचं नसतं, माणसाचा शेवट कोणत्या तिथीला झाला ते महत्त्वाचं असतं. तुम्ही 5 पक्वानाचं भोजन बनवलं, माता भगिनी भोजन सुंदर बनवलं, पण शेवटच्या घासाला जर खडा लागला तर सगळ्या जेवणाची चव निघून जाते. तसं माणसाचं आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, या उक्तीप्रमाणे त्यांचे जे चिरंजीव आहेत ते आदरणीय किशोर दादा, गणेश दादा, त्यांची पुतणे, वारकरी मंडळीसाठी सतत सहकार्य करणारे आमचे विठ्ठल भाऊ, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची कन्या सुनंदाताई असेल, त्यांची पुतणी ज्योतिताई असेल, त्यांची बहीण भागीरथीताई असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी हिराबाई, असा मोठा परिवार. त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गुणीजन मंडळीपैकी तर आज काय माहोल आहे महाराज. आणि महाराष्ट्र ज्यांना खूप आदराचं स्थान महाराष्ट्राने दिलं, नवे नवे त्यांनी कमावलं महाराज. मला वाटलं नव्हतं कीर्तनाला ते थांबतील, पण खरं आज तुमची श्रीमंती जी आहे ना, ते यामुळे महाराज. माणसाला मोठं व्हायचं असेल तर पाय जमिनीवरती ठेवावे लागतात. आज महाराष्ट्रामध्ये आदराने नाव घेतलं जातं. युवा पिढीमध्ये नाही, सगळ्याला तुमचं भजन प्राणप्रिय आहे. आणि खरं सांगू का राहुलजी महाराज, तुम्ही माझ्या समोर आहे म्हणून तुमची स्तुती मी करत नाही, पण बाकीच्यांचं भजन कानाला गोड लागेल
बाकीच्याचं भजन कानाला गोड लागेल, पण राहुल दादा तुमचं भजन काळजाला गोड लागतं महाराज. आणि भजन काळजाला गोड लागलं पाहिजे. इथं एकदा रुतलं ना महाराज, विषय संपला. एका एका ओळीवरती एका एका अभंगावरती समाधी लागणारे अनेक घटना आपण पाहतोय. मी आल्यानंतर ऐकत होतो, तुम्हालाही आज वेळ कमी भेटलाय, मलाही कमी भेटणार आहे. त्यानिमित्ताने तुमचे धन्यवाद. या ठिकाणी राहुल दादासाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराष्ट्राचं मोठं नाव आहे राहुल दादा खरे, आणि खरंच खरेत महाराज ते. एवढ्या लांब एवढ्या उष्णतेत एकदा शब्द दिला पण हजर राहिले. तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत. बाकीचे सगळे मंडळी मला परिचय दे, सगळे गुणीजन मंडळी परिसरातून सगळे नावं घेण्याजोगे. आवळे महाराज तुमच्या शेजारी बसलेले, परमपूज्य महाराज समोर बसलेले राजकीय क्षेत्रातले, पण दिलगिरी व्यक्त करतो, वेळ अभाव मी सगळ्यांचे नावं टाळतो. मी ज्यांच्या फेटा बांधलाय माझे गुरुवर्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पाया वरी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, हे मस्तक वारकरी संतांच्या, या वारकरी सावकाचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली व्यक्त झाली असं सांगतो. तुमच्या मागं काही काय हरकत आपण समजू शकतो महाराज. प्रत्येकाला वाटतं राजकीय क्षेत्रातल्या मंडळीने आपल्या कार्यक्रमामध्ये यावं. माणसं एक राहतात, कार्यक्रम हजारो राहतात, त्या निमित्ताने काय हरकत नाही. तुम्ही आलात, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालात, आणि महाराज ते पण माणसं आहे, आपण पण माणसं आहे, आपण पण समजून घेतलं पाहिजे. पक्ष भानगड या गोष्टी बाजूला ठेवा, पण आपल्या सुखदुःखामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला आपण रिस्पेक्ट आदर दिला पाहिजे, या मताचा मी आहे. त्या निमित्ताने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचं, इथं थांबायला कोणी आलेलं नाही. ज्ञानोबानी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अतिपवित्र पद्धतीने गोड केलंय. उपजय ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, देहाची या गावाली या जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. त्याच्या पुढचं वर्णन तुकोबांनी करावं. तुकोबा सांगतात, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. येथ नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार. अमर जीव किती साठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अति गोड प्रमाण दिलं, त्याच्यापेक्षा तुम्ही परिसरामध्ये अनेक भजनी अनेक कीर्तनकार तयार केले याचा अभिमान आहे महाराज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनेक परिसरात आपल्या अनेक वेळेस भेटी होतात, पण अनेक कीर्तनकार मोठं करण्यात तुमचं यश आहे. तुम्ही प्रयत्न केले आणि ते मोठे झालात. परंतु माझं सांगणे, तुम्ही गोड प्रमाण दिलं. येत नाही उरो आले अवतार, इथं थांबायला कोणी आलेलं नाही.
ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात, म्हणून क्षणाक्षणाला विचार कर. कालही काळ आयुष्याला खात होता, आजही काळ आयुष्याला खातोय आणि उद्याही काळ आयुष्याला खाणार आहे. काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य आहे. त्याने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही, तो सोडणार पण नाही. याच्या पुढचं वर्णन नाथ महाराज करतात. नाथ महाराज सांगतात, गड्या काळ एवढा भयानक आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना, त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. आणि कशी वाट पाहतो, घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी घडी काळ वाट याची पाजे. घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी 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 काळ वाट याची पाजे, घडी घडी काळ वाट याची पाजे, घडी घडी महाराजांची भाषा आहे. कशी काळ वाट पाहतोय, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. मान्य झालं उगले महाराज, काळ आम्हाला घेऊन जाणार आहे, पण कधी घेऊन जाणार आहे कोणाला माहिती नाही. बसलेल्यापैकी तुम्हाला माहिती आहे का कधी मरायचं? दे मला एखाद्या चिठ्ठीवरती टिपून एवढे वर्ष मी जगणार आहे म्हणा, हाय कुणाची गॅरंटी आहे? तुम्हाला घरी जाऊ द्यायचं का नाही देवाच्या हातात? टोकाचं बोलू, मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात? फोर व्हीलरमध्ये बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात? महाराज टोकाचंच बोलतो. विमानात बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात? पाया पडून सांगतो, मरण नावाची गोष्ट अजून देवाच्या हातात आहे, जन्म सुद्धा त्याच्याच हातात आहे. तुम्ही म्हणाल महाराज सायन्स पुढे गेलं, डॉक्टर डिलिव्हरीची डेट 9 महिने अगोदर देतो, तुम्ही म्हणता जन्म आपल्या हातात नाही, कसं शक्य आहे? कित्येक वेळे डिलिव्हरीची डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर सिजर करावं लागतं. त्याचं काय म्हणजे? कधी जन्माला यायचं आणि कुठं जन्माला यायचं माहिती नाही, कधी मरायचं ही माहिती नाही. पण दादा ऐका ना, कधी जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कधी मरायचं ही माहिती नाही, पण कसं जगायचं 100% आपल्या हातात आहे. लाखातलं वाक्य बोलतो, माणूस किती दिवस जगला महत्वाचं नाही, कसा जगला ते महत्वाचं आहे. किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे. मेल्यानंतर सुद्धा माणसाने कीर्तीच्या रूपाने पाठीमागं उरलं पाहिजे. उत्तम चिवरे कीर्ती माग. आज दादा विष्णुपंत दादा आपल्यातून निघून गेले, पण आज हजारो कामं सोडून तुम्ही एवढे मंडप भरून गर्दी केली ना, ही त्यांच्या घराण्याची कीर्ती आहे. विठ्ठल भाऊ
तुमचे बंधू असतील, दोन्ही गणेश दादा असतील, त्याचप्रमाणे किशोर दादा असतील, विठ्ठलबाबा, मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. एवढा वेळ असून, एवढं टेम्परेचर असून, रस्ता सुद्धा यायला नीट नसून एवढे लोक आले ना, ही तुमच्या घराण्याची श्रीमंती आहे. अरे पैसा म्हणजे तुमची श्रीमंती नाही. तुम्ही जगातून गेल्यानंतर किती लोकाला दुःख होतं ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही जगातून गेल्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी येतं ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही जगातून गेल्यानंतर तुमच्याबद्दल स्मशानात किती गर्दी होती ही तुमची श्रीमंती आहे. आणि मला असं वाटतं या विष्णुपंतांनी, त्या महाराजांनी त्यांच्या मुलांनी श्रीमंती कमावली. नाही तर मरण प्रत्येकाला आहे ना महाराज, पण कुणालाच मरू वाटत नाही राहुलजी महाराज, कुणालाच नाही. हा, पण 2 मरण श्रेष्ठ आहे. किती विद्वान कीर्तनकार इथे येऊ द्या, 2च मरण श्रेष्ठ आहे. कोणते कोणते 2 मरण? घरी घेऊन जा एवढं वाक्य. 2च मरण श्रेष्ठ आहे. कोणते कोणते 2 मरण? एक, देवाचं नाव घेता घेता मरावं. देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. बस 2च मरण श्रेष्ठ. तिसरं नाही मरायचंच ना प्रत्येकाला. मग देवाचं नाव घेता घेता मरता आलं पाहिजे. काय झालं? आपल्यातून निघून गेलेले कैलास विष्णुपंतांनी वारी केली, वारून घरी आले, पण ते नाथांचं भजन चालू आहे. इथून तिथून मला भाऊसाहेब पाटलांनी सांगितलं, पखवाद वाजवला महाराज, इथून तिथून भजन केलं. तिथून घरी आल्यानंतर सुद्धा आदल्या दिवशी रात्री 8:30 वाजता त्यांच्या मित्राला फोन केला, पण नाही रे, मला देव नीट करेल. भावना किती महाराज. कमी काळामध्ये जावं लागलं, ज्याची त्याची आयुष्य रेषा ठरलेली आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. बसलेल्यापैकी तुमची मरणाची रेषा ठरलेली आहे, माझीही मरणाची रेषा ठरलेली आहे. माझं एक वाक्य सगळ्यांनी लिहून घरी न्या. जोपर्यंत तुमची आयुष्य रेषा बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येत नाही. आणि आयुष्य रेषा एकदा संपली का 100 डॉक्टर लोक पुढे लाईनीत उभा करायला त्याला जगता येत नाही. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे तोपर्यंत 4 रोगरच्या बाटल्या प्याला तरी माणूस मरत नाही. पेऊ नका कोणी, सांगताय. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट तोपर्यंत धोका नाही. आयुष्य रेषा संपली का किती हुशारला समोर उभा करा, जगता येत नाही. मुंबईला एक प्रसंग घडला. एका माणसाला पत्ते खेळायचं नाद होता. आपल्या परिसरात जुगार म्हणतो महाराज आपण. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आयुष्य पत्त्यात घालवलं, घरातला पैसा संपला. राहुल महाराज, घरातला पैसा संपल्यावर चिडचिड झाली. बायकोनी नवऱ्याला सांगा, आयुष्य पत्त्यामध्ये घालवलं, घरातला पैसा रुपये शिल्लक नाही, काहीतरी कामधंदा बघा, 2 रुपये घरात आणा, काय पत्ते 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 पत्ते. बायको असं म्हटल्यानंतर नवऱ्याने सांगितलं, मला कामाच काही बोलू नको, आणि तू जर मला कामाच काही बोललीत मी आत्महत्या करेल. बायकोने रागाच्या भरात सांगितलं, मरायचं तर मरा म्हणे, करा आत्महत्या, काय जगून फायदा याचा, रुपये प्राप्ती नाही याच्यापासून, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं म्हणे, आजच्याच तोंड काळा करा म्हणे. गडी निघाला आत्महत्या करायला मुंबई सारख्या ठिकाणी. ऐका बरं का, ज्याची आयुष्य रेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करूनही मरता येत नाही, याचं उदाहरण सांगतो. मुंबई सारख्या ठिकाणी गडी ब्रिजवरती चढला. ब्रिज कळतं आपल्याला, आपण हुशार मंडळी. खालून रेल्वेचा रोड गेला होता, गड्याला वाटलं ब्रिजवरून रेल्वेच्या रोडावर उडी मारावी, रेल्वे येईन, जीवन संपून जाईन. पेपरला बातमी नाही, टीव्हीला बातमी नाही. मरण्याकरता गडी ब्रिजवरती चढला. रेल्वे यायला सुरुवात झाली. गड्याने ब्रिजवरून रेल्वेच्या रोडावर उडी मारली, एवढ्या जोरात. हा, उडी मारली महाराज. पण गड्याची आयुष्य रेषा बळकट. खालून एक भाजी विकणारा माणूस चालला होता. त्याच्या डोक्यावरती मोठी टोपली ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मेथीच्या जुड्या ठेवलेल्या होत्या. तुम्ही सगळे शेतकरी, जास्त सांगायची गरज नाही. मरण्याकरता गड्याने उडी मारली. गड्याला वाटलं रेल्वेच्या रुळावर पडेल, पण गड्याची आयुष्य रेषा बळकट आहे. रेल्वेच्या रुळावर नाही पडलं महाराज, हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. चिन्मय महाराज, हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. ह्या गड्याची आयुष्य रेषा बळकट, हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. हे जगलं होय, पण 70 किलोचा बोजा का टायमाला पडल्यामुळे भाजीवाला जागेर गेला. ज्या भाजीवाल्याने सांगितलं होतं मेथीच्या जुड्या विकून लेकराला दिवाळीचे फटाके घेऊन तिथे स्मशानभूमीत गेलं, आणि ज्या बायकोला वाटलं आपल्या घरातली बॅद गेली बुवा, ते दुपारून 2ला जेवायला घरी आलं. ज्याची आयुष्य रेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करूनही मरता येत नाही. आयुष्य रेषा संपली का चालता बोलता देह ठेवा लागतं, ठरलेलं गणित आहे. मग महाराज, या मरणाच्या दारातून, यमाच्या दारातून कोणी वाचवणार नाही का? 2 व्यक्ती. थोडंसं ध्यानपूर्वक कीर्तन ऐकायचं, लिसन टू केअरफुली. अर्धा तास अतिशय ध्यानपूर्वक कान वरती करून कीर्तन ऐका. 2च व्यक्ती फक्त मरणाच्या दारातून वाचवणार. कोणते कोणते? एक संत आणि एक देव. बस. संत काळाच्या तावडीतून वाचवतात 100%. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांच्या गडावरती मागच्या महिन्यामध्ये 11 तारखेला मुख्यमंत्री साहेब आले होते. वामनभाऊ महाराजांनी 8 दिवस रुबी हॉस्पिटलच्या बाहेर काढायला थांबवलंय. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांगू. कौरव पांडवाचं युद्ध आपण सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिलं. भीष्माचार्याला असंख्य बाण लागले, रक्ताच्या थारोळ्यात भीष्माचार्य पडलेले आहेत. काळ उशाला येऊन बसलेला आहे. भीष्माचार्य काळाला सांगतात, उत्तरायण सुरू होईपर्यंत न्यायचं नाही. काय ताकद आहे महाराज, उत्तरायण सुरू होईपर्यंत काळाला थांबवण्याची ताकद. याच्या पुढे बोलू. आपण सगळे जोग बाबांचं नाव घेतो, पण जोग बाबांना परमार्थात आणलं गंगागिरी बाबांनी. हा,
आपल्या बेटाचं नाव मोठं आहे महाराज. पाया पडून सांगतो महाराज, परमार्थ इथून सुरू झालेला आहे. परमार्थ जोगबाबांनी आपल्याला सगळ्याला कृपा आशीर्वाद. माऊली म्हणजे जोगबाबा, जोगबाबांचा अवतार म्हणजे आपल्यासाठी माऊली ज्ञानोबाचा अवतार आहे. पण जोगबाबांचा शेवटच्या काळामध्ये मुंबईमध्ये फाटक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर शेवटच्या घटिका मोजत असताना हृदयाचे ठोके कमी 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 व्हायला लागले, लेवल कमी कमी, ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागले. जोगबाबांनी बरोबर असलेल्या माणसानं सांगितलं मला आळंदीमध्ये घ्या. घासवाले धर्मशाळेमध्ये आणलं, माऊलीचं तीर्थ आणलं आणि माऊलीचं तीर्थ मुखामध्ये सोडल्यानंतर जोगबाबांनी आळंदीमध्ये आल्यानंतर घासवाले धर्मशाळामध्ये देह सोडला. आपल्यासारखा एखादा माणूस जर हॉस्पिटलला ॲडमिट असतं तर काळ आपल्याला तिथूनच घेऊन गेला असता. हाच बदल आहे, हाच बदल आहे. आपल्या सामान्य माणसातून संतात हाच बदलले. काळ जिथं ठरवतं तिथं आपल्याला जावं लागतात आणि संत जिथं ठरवतात तिथं काळाला यावं लागतं. जोगबाबांनी सांगितलं मला आळंदीतच देह ठेवायचा आहे. बस काळाला ऐकावं लागलं. आपल्यासारख्याचं काळ ऐकत नाही. जगा काळ खाय आम्ही. आजचं षष्टीचं महोत्सव आहे. दोनदा नाथ महाराजांनी काळाला पाठीमागं लोटलं, दोनदा, आणि मग स्वतः जलसमाधी घेतली महाराज. ही ताकद संत परंपरेची. दुसरी व्यक्ती कोणते काळाच्या तावडीतून वाचवणारी, तिचं नाव देव आहे. देव वाचवतो 100%. कोणाला वाचवलं? समृद्धी महामार्गावरती बस पलटी झाली, 26 जण जळून मेले. आपण सगळ्यांनी बातमी पाहिली कसा वाचवतो देव. दुसऱ्या दिवशीचं पेपरचं कात्रण दाखवेल मी तुम्हाला. अक्कलकोट रस्त्याला बस चालली होती, 55 माणसं बसमध्ये प्रवास करत होते. ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाडावरती बस जाऊन आदळ. या दोन्ही बसपेक्षा भयानक अपघात त्या बसचा झालाय. पण 55 लोक अक्कलकोटला जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं भजन चालू होतं. एवढा भयानक अपघात झाला पण एकाही माणसाच्या डोक्याच्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही. सांगा ही कृपा कोणाची आहे? ही कृपा त्याची आहे. त्याने तुम्हाला वाचवायचं ठरवलं ना, दुनिया विरोधात जाऊ द्या, ते डोक्याच्या केसाला धक्का लागू देत नाही. पण देवाच्या मनात नसेल. बारनेर तालुक्यामध्ये 700 कोटी रुपयाचा मालक माझ्या समोर मेला. दोन्ही पुण्यस्मरणाची कीर्तन मी स्वतः केली. पाया पडून सांगतो माता भगिनी, वाचवणारा जर या जगात देव असेल तर उठता बैसता हरी बोला, दळिता कांडिता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला, 1,500चा हप्ता बँकेतून घेताना सुद्धा हरी हरीच बोला. याच्या व्यतिरिक्त मी बोलत नाही. माझ्या पाया पडून तुम्हाला सांगणे, देव म्हणत नाही मंदिरातून माझं भजन करा. राहुलजी महाराज, सगळ्यात जास्त वारकरी संप्रदायाने, आता तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, आपल्या संप्रदायाने आणि हिंदू धर्माने प्राधान्य जर कशाला दिले असेल तर तुमच्या कर्मरेषेला दिलंय. आणि माझ्या कीर्तनातला पहिला मुद्दा घरी घेऊन जा. या जीवनामध्ये सुखाने समाधानाने जर जगायचं असेल तर कर्म चांगलं ठेवा. कर्म जर चांगलं असेल तर जगाचा बाप दुःख देणार, आणि कर्म चुकलं तर तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाची कर्मरेषा वेगवेगळी आहे. बसलेल्यापैकी कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी महाराज आहे, कोणी शेतकरी आहे. माझं पाया पडून सांगणे, दिवसभर चांगलं कर्म करा, इमानदारीने करा, आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. चांगलं केलेलं कर्म आठवा, काही सेकंदात झोप लागेल. थोडं जरी कर्म चुकलं असेल 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल 2 तास लेट झोप लागेल. आणि ज्याला गोळे घेऊनच झोपावं लागतं, तुमचा अभ्यास घरी जाऊन करा. तुमच्याकडून काय कर्म चुकलं बा. पाया पडून सांगतो, कर्माला प्राधान्य द्या. महाराज माफी मागून बोलतो, याच्या पुढचं बोलतो, सोपं बोलतो. जे लोक कर्माला प्राधान्य देतात ना, ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. नीट वाक्य आहे का? तुम्ही सगळे हुशार मंडळी आहे. जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. त्यांना माहिती आहे आपण कर्म चुकीचं करत नाही, जगाचा बाप आपल्याला दुःखच देऊ शकत नाही. पण काही नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करताना सगळे कर्म चुकीचे. नारदाची गाडी तुमच्या बापाला सुद्धा सुट्टी नाही मारा. अरे कर्म म्हणतात त्याला, कर्म. अर्ध्या मिनिटात उदाहरण सांगू का? कर्म आपल्याकडेच कसं येतं, आपण केलं का आपल्याकडेच कसं यायचं. सकाळी एक नोकर बँकेमध्ये गेला महाराज, आणि त्या साहेबांनी उशीर झाला म्हणून त्या मेन साहेबांनी, बँकेतल्या मेन साहेबांनी त्या नोकराच्या कानाखाली मारली. कानाखाली मारली. शेवटी नोकर आहे, कामाला आहे, काय बोलता ये ना, आपल्याला उशीर झालेला आहे. नोकराने आपली ड्युटी केली दिवसभर लक्षपूर्वक आहे का, पण साहेबाने कानाखाली मारलेले आहे. कर्म कसं आपल्याकडे फिरून येतं आहे का. कानाखाली मारली, नोकराने ऐकून घेतलं. नोकर घरी आला आणि त्या नोकराने तो राग स्वतःच्या बायकोवरती काढला आणि बायकोच्या कानाखाली मारली. घरी आल्या बायकोने विचार केला, बँकेत जरी नोकर असेल तर माझा नवरा आहे, माझ्या कानाखाली मारली, आपल्याला नाही बोलता येणार. बायकोने तो राग स्वतःच्या पोरावरती काढला, पोराच्या कानाखाली मारली. महाराज पोराला कळाना आपली चुकी नसताना कानाखाली का मारली. पोरग पळत 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 गेलं, गावच्या चौकामध्ये गेलं. मग आता मला मारलंय ना, काही चुकी नसताना माझ्यावर राग काढला ना. पोराने दगड उचलला, समोर कुत्रं बसलेलं होतं चौकात, फेकून मारला. महाराज जसं कुत्र्याला दगड लागला, कुत्रं पळत 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 निघालं. आणि तो बँकेचा मेन साहेब ज्याने सकाळी कानाखाली मारली होती तो घराकडे निघाला होता. कुत्र्याने काय केलं, पळत गेलं आणि त्याचं टंगडं पकडलं.
कळालं तुम्हाला? याच्या व्यतिरिक्त बोलत नाही. कर्म असंच आहे. कर्माची थेरपी अशीच आहे. तुम्ही जे द्याल ना, तुम्ही आनंद द्या, निसर्ग आनंद देणार आहे. तुम्ही दुःख द्या, दुःख देणार आहे. केले कर्म झाले त्याचे भोग आले. सहज म्हणतात. आपलं कीर्तन संपलं का लोक श्रद्धांजलीमध्ये म्हणतात, जुन्या लोकांना 90-100 वर्षाचं आयुष्य भेटलं, गोळी नाही, बीपी नाही, शुगर नाही, शेवटपर्यंत कान चांगले, दात चांगले, सगळं काही चांगलं. का बरं? त्याचं एकच कारण सांगतो. जुन्या लोकांनी कर्म एक, कर्म कर्म दोन्ही, कर्मच, कष्ट एक, कष्ट कष्ट दोन्ही, कष्ट. बाकीच्या भानगडीत पडले नाही. आता कामं झाले कमी, उचापात्या झाले जास्त, त्याच्यामुळे गोळ्या खायचे दिवस झाले. अक्षय महाराज उगले तुम्हाला सुखी जीवनाचा मंत्र सांगेल. स्वतःला बिझी करून घ्या. जो सगळ्यात जास्त बिझी तो सगळ्यात जास्त सुखी आहे, आणि जो सगळ्यात जास्त मोकळा आहे तो सगळ्यात जास्त दुःखी आहे. मी बिझी आहे, कोणाची पंचायती करायला वेळ नाही. तर माणूस बिझी आहे, कोणाची पंचायती करायला वेळ नाही, कोणाला कमेंट करायला पण वेळ नाही. स्वतःला बिझी करून घ्या. पाया पडून सांगतो. हां, आणि तुम्हाला कामधंद्यात बिझी नसेल करायचं, भगवंताच्या नामस्मरणात बिझी करा, पण बिझी करा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे. मला पुढच्या मुद्द्यावरती यायचं आहे. मग जर संत काळाच्या तावडीतून वाचवणार आहे, देव काळाच्या तावडीतून वाचवणार आहे, मग आम्ही काय केलं पाहिजे? 3 देवाला कधी विसरायचं नाही. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता, आणि तिसरी देवता पितृदेवता. मला पहिल्या चरणाकडे यायचं. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघायचं नाही. तुमच्या मागं किती घाई असू द्या आणि किती पळपळ असू द्या, तुम्हाला पुन्हा गावात आणायचं की नाही ग्रामदेवतेच्या हातात. मग ती शनी भगवंताच्या असू द्या, हनुमानजीच्या असू द्या, गणपती बाप्पाच्या असू द्या, साईनाथांच्या असू द्या, स्वामींच्या असू द्या, खंडेरायाच्या असू द्या, ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार, एक खंडोबा, एक देवी आहे. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहीत नाही आपला खंडोबा कोणता आहे. नुसतं जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती मी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं एक उदाहरण दिलं होतं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेराया. कृष्ण परमात्मा असं सांगतोय, वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवतात दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीन दर्शनाला. का जातो? सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्या ज्यांनी जाणं झालं, त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जीव घाला, त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरा, सुख समाधान प्राप्त करून देईन. कुलदैवता श्रेष्ठ आहे. लक्षपूर्वक आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुलदेवीची तलवार घेतल्यानंतरच स्वराज्य स्थापन झालं, हे विसरता कामा नाही. पण प्रत्येक गावात 2-4 अक्कलकोट माणसं असतात. ते म्हणतात आमच्या गावात खंडोबाचं मंदिर, मग काय जेजुरीला जायचं? कान उघडे करू नाही का? महाराष्ट्रात हजारो माऊलींचे मंदिर झाले, तर आळंदीची सर येणार आहे का? आळंदी आहे. महाराज जिथं देवाने वास्तव्य केलं ती जागा वेगळी असती. उगं उचलली जीभ का लावली टाळ्याला, पाया पडून सांगतो तुम्ही सगळे संसारी माणूस, सेमी संसारी माणूस आहे. संसारामध्ये सुख आणि समाधान देणारी देवता फक्त कुलदेवता आहे. घरी जा, उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. आपल्या घरच्यांना विचार आपली कुलदेवी कोणती, आपलं कुलदैवत खंडोबा कोणतं आहे. उगं भावकी जाती म्हणून जाऊ नका. तुम्ही 1700 जरी कॅट्या घातल्या तरी फलश्रुती भेटणार नाही. प्रत्येक घराण्याची कुलदेवी वेगळी आहे आणि कुलदैवत खंडोबा वेगळा आहे. पाया पडून सांगतो, संसारिक माणसाला समाधान देणारी कुलदेवता आहे. आणि तिसरी देवता ही पितृदेवता. आजची ही पूजा ही पितृदेवतेची. आता विठ्ठल भाऊ तुमच्या घरच्यांनी ठरवलं असतं, आयुष्य विष्णुपंताचं परमार्थात गेलं. कशाला पिंडदान करायचं, कशाला सकाळी ब्राह्मण बोलायचं, कशाला पूजा करायची, काय अक्षय महाराज उगलेन राहुल महाराज बोलायचे, काल भजन कीर्तन ठेवायचं का नाही, लोक जेव घालायचे. नसतं केलं काय झालं असतं? काय झालं काय असतं? लोक सहज बोलतात, उगले महाराज इथं केले कुठं वरती पोचतं का, अमकं होतं का, तमकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचली म्हणून आपल्याला लय अक्कल आले, असे लोक लय भेटतात. मला कोण म्हणतं वरती पोचत नाही? आता समजा आमच्या रमेश अण्णांनी फोन केला, विठ्ठल भाऊने फोन केला, 9 तारखेला षष्टीच्या दिवशी काही करा, तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता तुम्हाला? हां, नाही ना. मी इथं पोचलो की नाही? तसंच आहे. तुमच्या आईवडिलाच्या नावाने तुम्ही जे क्रियाकर्म करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोचतं. माता भगिनी, एका वेळेस देव लई बारा, पण देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही, मरून पण देत नाही. 4 दोष सांगितले शास्त्राने. वास्तु महात्म्य वास्तुदोष, अन्न महात्म्य अन्नदोष, संग महात्म्य संगदोष, पितृमहात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक पितृदोष. किती खतरनाक? महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त पितृदोषामुळे. 75%. आणि सगळ्यात जादा पैशावाले. फक्त समोर प्रश्न विचारित नाही आपल्याला, नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष? ऐका आता ध्यान करून. तुम्ही रोज देवाची पूजा करता का? आता बघीन करता देवाची पूजा? आजारी आहेत का तुम्ही? मी घरी जाऊ का? बोला ना मग, बोला. करता का देवाची पूजा? देवाची पूजा एकदा चुकली, 2दा चुकली, 3दा चुकली, 5 वेळेस चुकली, देव माफ करतो. 2 विधी आयुष्यात चुकल्या का 3 पिढ्याला भोगावं लागतात. त्याच्यातला पहिला विधी
घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. दुसरा विधी ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. 2 विधी चुकले 3 पिढ्याला भोगावं लागतं. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांती शास्त्राने सांगितल्या, 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात, 10 दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघाल त्रिपिंडी दोष, दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर तुमच्याकडून चुकलं, तुमच्या लेकराला नाही तर नातवाला भोगावं म्हणजे भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, ज्याच्याकडे संपत्ती, 2.5 तासाची पूजा त्रिवेणी संगमावर सांगितली. आणि जो गरीब माणूस आहे, दिवसभर कष्ट करतो आणि संध्याकाळी त्याची भाकर खातो, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय आहे का, भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11:32 पासून 12 पूर्व दिशेकून जर काकस्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवते. कधी वाचलं का, कधी अभ्यासलं? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ बांधून ठेवू नका. तुकोबाचा गाथा नुसता बांधून ठेवू नका. जीवन जगत असताना एक वाक्य आहे का, देवाला काही मागू नका. देव फुकटात कोणाला काही देत नाही महाराज. आणि देवाला जर फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पाहते पांडवा खंड बनवायचे. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवा समेत राहिला, त्यांना काही दिलं नाही. तुम्हाला आम्हाला देव द्यायला येडा आहे. देव देत नाही या मताचं मी नाही. आमच्या संताचं प्रमाण आहे. देव देतो कधी, घेसी तेव्हा देसी, आईसा अससी उदा. देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबाराला साधकांनी प्रश्न केला, मग तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कुणाला? तुकोबाने सांगितलं, तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणा इच्छिती तया कुळा. पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आहे. काय पुरावा? तुमच्या घरातलं उदाहरण देतो. चला, वडील जर अचानक निघून गेले, म्हातारं जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये बंगला झाला, दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे, म्हाताऱ्याने मागं वळून म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं कोण? म्हणून ते काय येडी नव्हते महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सूक्ष्मजीव करतो, याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्र म्हणजे कोण? आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण? आपले आजी आजोबा. मला एक गोड प्रश्नाचं उत्तर द्यावर, तुम्ही सगळे भजनी मंडळ, आपण सगळेजण पंढरपूरला जाऊन आलात. कोणी आषाढीला गेलात, कोणी जाणार आहेत, कुणाचे दर्शन करता गेले तुम्ही पंढरपूरला? बोला. पांडुरंगाचे, विठ्ठलाचे. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुणासाठी आला पंढरपुरात? पुंडलिकासाठी. काय केलं पुंडलिकाने? मायबापाची सेवा. करेक्ट आणि समर्पक उत्तर इथपर्यंत तुम्ही दिलात. मायबापाच्या सेवेमुळे जर 28 युगापासून जगाचा बाप विटेवरती उभा राहत असेल पंढरपुरात, त्याच मायबापाच्या नावाने पिंडदान अन्नदान केल्यानंतर जगाचा बाप तुमच्या घराण्यावर कृपा करणारानेच कोण सांगितलं तुम्हाला? आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल तर माझ्या विरुद्ध कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यूलोकात द्यावा लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झालाय. आत्ता मागच्या महिन्यामध्ये 15 दिवसाचा पितृपक्ष झाला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलू, तो पित्र म्हणून जेव घालतो. आहे का तुमच्याकडे प्रथा आहे आजीबाई? पित्र जेव घालायची प्रथा आहे का? कधीपासून चालते ती? अक्षय तृतीयाला लोकांनी पित्र जेव घातले. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? पण लोक सहज बोलतात, कशाचे पितरण, कशाचे काय इथं केले, कुठं वरती पोचतं का, मेला त्याची माती झाली, कशाचा स्वर्ग, कशाचा नरक. महाराज लोकांचा, ब्राह्मण लोकांचा धंदा झाला ना पैसे कमवायचा. आणि कान उघडे करून ऐकाकडे हो. तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तनानंतर माझी भेट घ्या. माझं व्हिजिटिंग कार्ड नंबर मी तुम्हाला दिली, किंवा यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले नेवासा नाव टाका, कुठेही नंबर भेटेल. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल बिंदास मला फोन करा, तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. पण विनाकारण उठसूट कोणी हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे टीका करायचा कोणाला अधिकार नाही. काही वाचायचं नाही, काही नाही. फेसबुक पहा, इंस्टा बघ, व्हॉट्सअप बघ, कधीतरी संतांचे ग्रंथ उघडा. आणि ज्यांचा या पित्रावर विश्वासच नाही ना, माझ्या समेत पैठणला चला. पैठण तर माहिती आहे ना तुम्हाला, श्रीमंत साधूनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधूनाथ महाराजांनी मृत्यू लोकावरचे माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवलंय. ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला पैठणचा इतिहास आहे. श्रीमंत साधूनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का महाराज आपल्याला? त्यांचे एवढे श्रीमंत आपण नाही आहे. पण कधी कळतं आपल्याला पिंडदानाचं महत्व? आता मला येईपर्यंत तुम्ही पूजा उरकलेली होती, घरात जी पूजा केली त्याचं महत्व कधी कळतं? पित्राच्या आशीर्वादाचं महत्व कधी कळतं? आपल्याकडं अजून बरं आहे. विठ्ठल भाऊ, मुंबई, कोकण, मावळ, भिवंडी या पट्ट्या जर मी कीर्तन प्रवचनाला अवघड परिस्थिती आहे. कधी कळतं लोकांना पिंडदानाचं महत्व? आपले पोरं पुरी 30-30, 35-35 वर्षाचे होतात, पोरांचे लग्न जमत नाही, पोरीला नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर तुम्हाला कळू नये बरं काय निघतं ते जन्मकुंडलीत? काल सर्पयोगाची शांती निघल, पितृदोष निघल, नवग्रह शांती, मंगळा शांती, नारायण नागबली, 9 प्रकारच्या शांत्या सोडल्या, दावी येत नाही. आले तर कार्यक्रम करायचे सोडून देईल महाराज उद्यापासून. कधी कळतंय तुम्हाला? 30-35 वर्षाचे लेकरं होईपर्यंत आपल्याला कळत नसेल तर कसं विचारवंत म्हणा.
मी म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमा करा, बसलेलं पैकी कुणी अडाणी नाही, सगळ्याला लिहिता येते वाचता येते. मी म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमा करा, मी म्हणत नाही तुम्ही अक्षय महाराज उगलेलाच कीर्तनाला बोलवा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करते तर फक्त पिंडदान चुकू नका, एवढं माझं सोज्वळ मत. का उगले महाराज कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान आहे का तुमच्याकडे पुरावा? 450 वर्षापूर्वीचा पुरावा द्याय करता अभंग घेतला. जगद्गुरु तुकोबांनी स्वतःच्या हाताने पिंडदान केलं. कसं केलं सांगा त्या. पिंड पदावरी 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 दिला पोलिये करी दिला पोलिये दिला पोलिये करी माझे झाले गया वचन माझे झाले गया वचन पिंड पदावरी दिला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जगद्गुरु तुकोबांनी स्वतःच्या हाताने पिंडदान केलं. नुसतं केलं नाही, 7व्या पिढीपासून महाराज 8व्या पिढीपासून विश्वंभर बाबापासून पिंडदान करावं नुसतं केलं नाही, जगाला अभंग सांगितलाय. पिंडपदावरी दिला आपोले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. उगले महाराज नाही केलं आम्ही आईचं दावं नाही, आम्ही पिंडदान केलं नाही, आम्ही श्राद्ध कर्म केलं नाही, आम्ही पितृजेव घातले. काय परिणाम? माझी भाषा सांगू का तुकोबाची भाषा सांगतो. तुकोब म्हणतात तुमच्याकडून जरी घडलं नाही आहा कटाचे करती पितर किशोर महाराज आहा कटाचे करती पितर सिंधुराचा पुत्र काला सिंधुराचा तुमच्याकडून जर घडलं नाही तर कालांतराने त्या घराण्यामध्ये पोरग जन्माला येतं. आहा कटा त्याचे करीती पितर. पुन्हा एकदा प्रमाण ऐका माता भगिनी. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. कालांतराने त्या घराण्यामध्ये पोरग जन्माला येतं. लोक म्हणतात आजाने किती कमवलं, अरे बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपून टाकलं. समजून घ्यायचं पितृकोप. आणि महाराज पितृदोषाने चांगले घराणे उलटे पालटे झाले. हजारो उदाहरण आहेत महाराज श्रीरामपूर तालुक्यातले माझ्याकडे. 38-40 उदाहरणं पैशावाल्याची मी तुम्हाला नावानिशी देऊ शकतो, फक्त माझ्या विचारांना ती पटत नाही. माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, निवांत जा, 50-50 हजार रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणारे लोक मी समोर दाखवतो तुम्हाला. समोर
कधी कळतं तुम्हाला? चमत्काराशिवाय लोक नमस्कार घालायला तयार नाही. नगरच्या पुढं बाबा पाईपलाईन रोडला 10व्या निमित्ताने माझं प्रवचन झालं. मोठं व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रात त्यांनी माझं व्हिजिटिंग कार्ड घेतलं. 2-4 दिवसांनी मला फोन केला. लोक कार्यक्रमानंतर कोणी नंबर घेतं, कोणी यूट्यूब इंस्टाग्राम नंबर घेऊन विचारतात प्रश्न. काय हरकत नाही, तुमचा अधिकार आहे, आम्ही ग्रंथ उघडतो. त्यांनी मला 2-4 दिवसांनी फोन केला. उगले महाराज बोलताय? म्हणलं उगले महाराज बोलताय. आमच्या मुलीची जन्मकुंडली म्हणजे 37 वर्ष पोरीचं वय, 1.5 लाख रुपये महिना, अजून लग्न नाही झालं. काय करायचं तर त्या पैशाचं? किती उदाहरण येतं तुमच्या परिसरातल्या पोरांचे तुम्हाला असे. मग एखाद्याच्या घरी गेलो, लोक सांगतात 1 मिनिट रस्त्यावरती गेला, अपघात झाला, जागेवरती जावं लागलं. त्या पारनेर तालुक्यामध्ये सुप्याच्या पुढं गट्टेवाडी म्हणून गाव आहे. 2 महिने ते एका घरातले 6 ॲक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी, पैसा होता, संपत होती, गरज त्याने फाशी घेतली तर फुडून मेला. पैसा असून त्याचं पोरगा औषध पिऊन मेलं. पैसे येताना भरपूर असतं तर रुपये शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी, समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचा बंगला आहे, घरात वाद किटकिट भांडणं सतत चालू असं वाटतं. घरी पण जाऊ नये, कोणाचं तोंड पण पाहू नये. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. सत्ता संपत्ती पैसाकडे गंज आहे. पोरांच्या लग्नाला थोडक्यानं अडथळे. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर माझ्या विरहित एकदा तरी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे पितरांची कृपा असेल कमी काळात भरभराट, पित्र नाराज असतील कमी काळामध्ये माणसाची बरबादी. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, मी महाराष्ट्रभर फिर, तुम्हाला माहिती आहे. पिंडदान तुम्ही आम्ही करतो याच्यात नवल नाही आहे. ज्याच्या सत्यशोर वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ, त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं दशरथाचं पिंडदान? रामाने का सीतेने? सीतेने केलं. कुठं केलं? नागम ठाणला. कोणत्या नदीच्या पात्रात? फाल्गुन. किती प्रवचन कीर्तन ऐकले आतापर्यंत तुम्ही? 10व्याचे श्राद्धाचे. काळाची गरज महाराज ही माहिती होऊन. हा, 5,500 वर्षापूर्वीचं पिंडदान तुम्ही बरोबर उत्तर दिलं. दशरथाचं पिंडदान रामाने नाही केलं, सीतेनेच केलं. कुठं केलं? फल्गू नदीच्या पात्रात केलं. नाव लिहून ठेवा. त्याच फल्गू नदीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्या श्रीमंत राजा रावण, त्या रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान? बिभीषण. पाकिट फुकट द्यायचं म्हण, तुला पैसे तुला घेतो उगता, आम्हाला तुला बोलील काय आलं म्हणा एवढ्याला म्हणून आम्हाला माहिती आहे आम्ही येडे का पाहून वाचतो तो आहे पुढे बसायला. तुमच्या मनात येत असेल ना? नाही येत का? रावणाचं पिंडदान त्यांच्या भावाने केलं बिभीषणाने. म्हणजे ही परंपरा आताची नाही, परंपरा 5,500 वर्षापूर्वीची. अक्षय महाराज उगलेचं कीर्तन ऐकलं म्हणून उद्यापासून पितृजीव घालू नका. उगले महाराजाचं कीर्तन ऐकलं म्हणून पिंडदान करू नका. माझ्यावर विश्वास नसेल घरी जा. या जगाची सुरुवात नाथ संप्रदायापासून आहे. मी महाशिवरात्री दिवशी आळे फाट्यात कीर्तन करत असताना बोललो जगाची सुरुवात आदिनाथापासून आहे. महाराज नाथ संप्रदायापासून जगाची सुरुवात आहे. घरी गेल्यावर नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ उघडा. मग चंद्रनाथाला भूक लागली, गोरक्षनाथाला सांगितलं काहीतरी खायला, आणि गोरक्षनाथ भगवान एका दारासमोर गेले. अलक निरंजन भिक्षा वाढ माय. त्या माईने झोळेमध्ये भिक्षा टाकले, त्याच्यातले वडे मच्छिंद्रनाथाला खूप आवडले. म्हणून मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्ष अजून वडे असते तर बरं झालं असतं. गोरक्षनाथ भगवान पुन्हा गेले. माता भगिनी विनंती केली माझ्या गुरूंना वडे आवडले, पुन्हा द्याल का? अरे डबल असतं का? त्याच्या बदल्यात काय देणार? तुम्ही मागल ते देणार. दे डोळा काढून. काही सेकंदात गुरुसाठी डोळा काढला आणि गोरक्षनाथाने त्या माता भगिनींच्या हातावरती ठेवला. मगला सगळा कथा भाग आज तुमच्या समोर मांडायचा नाही. मला एकच प्रश्न तुम्हा गावकऱ्यांनी विचारायचा. गोरक्षनाथ भगवंतांनी ज्या घरातलं अन्न मागितलं ते अन्न कशाचं होतं असा माझा प्रश्न आहे. कशाचं होतं? काय होतं त्यांच्या घरी? श्राद्ध. बरोबर आहे, पितृतिथी होते. बरोबर आहे की नाही? मग नाथ संप्रदाय जर पितृतिथी चालत असेल नाथ संप्रदायापासून, तर उगले महाराज सांगतात पितृजीव घालू नका. नाथ संप्रदायापासून या सगळ्या गोष्टी चालत असेल तर कीर्तन ऐकलं म्हणून पिंडदान करू नका. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो याचं भान ठेवा. पण कुणाच्या हातात माहिती का धर्म जगला पाहिजे, धर्म जगला पाहिजे, पण या रूढी परंपरा पाळायच्या कोणाचा प्रश्न आहे. आणि धर्मावरती सगळ्यात आक्रमक बोलणारे जर कोण आहे तर महंत गुरुवारी रामगिरीजी बाबा आहे. मग न भिने, मग कुणाला माघार सुद्धा घेणे नाही. महाराज धर्मासाठी काय असेल ते आदरणीय आमचे भास्करगिरी बाबा धर्मासाठी अरे बलिदान देणारे लोक आहेत महाराज. पण धर्म धर्म महत्वाचा आहे, धर्म जगला पाहिजे. माझं पाया पडून सांगणं. लई खर्च करू नका, पण ज्यांच्या रक्तातून जन्माला आलो त्याच्यासाठी पिंडदान चुकू देऊ नका. का तुमच्या गावात असं झालं तुम्ही लई श्रीमंत आहे, एखाद्याचा 10 कोटी रुपयाचा बंगला आहे, 1 लाखाचा आंघोळी बाथरूम आहे, मेल्यावर त्याला आंघोळ अंगणात घालतात का बाथरूम मध्ये? हां अंगणातच ना. बाबा मी या मताचं 1 लाखाच्या आंघोळी बाथरूम म्हणले शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी? बरं कोणत्या ग्रंथात आलं बा मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घाल? मला ग्रंथाचं नाव सांगा. बसलेल्यापैकी कुणी सांगा, नाही तर उभा राहिलेल्यापैकी सांगा. ठरलेलं सगळं पाकिट तुम्हाला देऊन जा, तुम्ही शब्दात बदल करणार नाही. कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घालाय? मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं आम्ही करायचं. पिछे से आया आगे ढकल दिया.
पाथर्डी शहरामध्ये माझं कीर्तन चालू होतं. कीर्तनाचा रंगात आलं, समोर बसलेल्या म्हातारीला मी प्रश्न केला. म्हणलं आजीबाई, मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी, का मुरीत घालू नये? म्हातारीने मला उत्तर दिलं, उगले महाराज, त्याला जर मुरीत आंघोळ घातली आणि ते जर मुरीतच बसून राहिलं मग 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तर. अडाणी लोकांचं अवघड काम आहे. बाहेर आंघोळ का घालावी त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असताना त्याला उपप्रावरण गुंडाळलं जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंडाळत असताना त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलं जातं. 4 जण त्याला खांद्यावर घेतात. काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावा देतात आणि काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात. इकडं कसं आहे, कुठं टेकवतात त्याला खाली, वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर? हां, वेशीच्या बाहेर. का टेकवायचं बरं त्याला खाली? का विसावा द्यायचं? ते तर मेलेलंच असतं, त्याला काय कळतं टेकवलं नाही टेकवलं. मागून आलं, पुढं चाललं. त्यांनी केलं, आम्ही करायचं. शिरूरमध्ये एका राजकीय पुढाऱ्याने मला उत्तर दिलं होतं. मी म्हटलं मेलेल्या माणसाला वेशीच्या बाहेर का खाली टेकवायचं, का विसावा द्यायचा? त्या गाड्याने मला उत्तर दिलं, उगले महाराज, खांदेकरांना वज होऊ नये म्हणून 5 मिनिटं टेकवायचं म्हणे. हे कारण आहे कवी, सारे गाड्या त्याला खाली टेकवल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलेलं असतं. ते अर्ध धान्य वेशीच्या बाहेर टाकून द्यायचं. का टाकायचं? ज्या गावाचं आपण आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं. त्या जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं. अन्नधान्य श्राद्ध विसाव्याचं पहिलं कारण. काही ठिकाणी धान्य टाकतात, काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा, काही ठिकाणी तांदूळ, काही ठिकाणी भात टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात? हां, हे विसाव्याचं कारण लक्षात ठेवा. 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या जातो. अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन? 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पाडले जातात. ते 3 छिद्राचं नाव काय? तुमच्याकडे माणसंच मेले नाही का? मग मेले बाबा, पण हे कोणी सांगितलं नाही. हे सांगायकरता आमच्या रमेश अण्णांची त्याची सगळ्याची इच्छा होती. विठ्ठल भाऊनी, कारण माझं कीर्तन ऐकलं नव्हतं, पण आमचे कांता भाऊ वगैरे त्यांनी सगळ्यांनी कीर्तन ऐकलं होतं. त्या निमित्ताने येणं झालं. महाराज नाही, छिद्राचे नाव माहिती, विषय सोडा. घागरीला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? हां, वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलं, पुढे चाललं. त्यांनी केलं. आम्ही गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो, छिद्र पाडताना खालून वर पाडावे. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं, म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केले. आलं का तुमच्या डोक्यात? महाराज कुडाला होता, लक्षात ठेवू नका. मी काय सांगतो, घरी घेऊन जा. पहिल्या छिद्राचं नाव रस, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ. प्रमाण 7, 5, 3 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दावेरी. 3 प्रकारचे गुण सांगितले, राजस, तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडला, आत्मा आतमध्ये गेला. दुसरं पडला, आत्मा बाहेर आला. तिसरं पडला, आत्मा आतमध्ये गेला. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगवटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? भुगवटा. का करायचा भुगवटा? नाही माहिती. बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो. जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेली माणसं दिसतात का? मग ते आपल्या मागे येतात का? काय माहिती नाही तुम्हाला? जेवायला काय केलं आता? जेवून जा सगळे. आता 1 मिनिटात महत्त्वाचं बोलतो. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्या परिसरात ते जास्त आहेत. मी जर एखाद्याच्या घरी थांबलो, लोक म्हणतात उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी होती त्यांच्याकडे, 500-500 एकर जमिनी होत्या, पण आज खायला दाना नाही महाराज त्या लोकांना. म्हणजे श्रीमंत लोक गरीब कशामुळे झाल्याचं खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको. त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय आणि तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रेतीत आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या, आजी आजोबाच्या असते त्याच्यामध्ये ठेवलेलं संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळ थडगं कळतं? पाया आपणून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या, आजी आजोबाच्या असते त्याच्यामध्ये ठेवल्या थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे. त्याला 2 टाईम दिवाण, 1 टाईम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या वहेलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, सोनई भागात नावानिशी घरं दाखवतो. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, रुबाब होता, ताट होता, 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची तर दररोज कामाला जायचे. कोणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कोणी आजी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले. आई बापाच्या, आजी आजोबाच्या असती त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष दिवा नाही, 12 वर्ष नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी, फुगिरी, पाटील होती, 2019-20ला ते लोकाच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातं. त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड आहे. अक्षय महाराज उगलेने तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरी गेल्यानंतर थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला दिवा द्याल, त्याच्यामध्ये अस्थि ठेवलेलं असेल, परवा दिवशी नैवेद्य द्याल. तुमचे पोरं करतीलच काय भरोसा? बरं, तुमचे पोरं संस्कारी असले तर ते करतील, तुमचे नातू करतीलच काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्यात वाहत्या पाण्यासोडं भेस्ती घरात ठेवून आहे. आता तुम्ही सगळे हुशारी म्हणून एक सोपा प्रश्न करू. हस्ती पवित्र का अपवित्र? हस्ती पवित्र का अपवित्र? पवित्र.
पवित्र म्हणावं तर हस्ती विसर्जन करून आल्यावर तुम्ही स्नान का करता, त्याचं उत्तर मला दे. आणि अपवित्र म्हणावं तर त्याच्यातून आपला जन्म झाला. मला माहिती आहे महाराज, एवढ्या डीपमध्ये कोणताच कीर्तनकार तुमच्या समोर बोलला नसेल आजपर्यंत, मला याची खात्री आहे महाराज. पण बाबा माझं हित शुद्ध आहे. सकाळपासून या गोष्टीसाठी खर्च चाललाय तुमचा. ब्राह्मण असेल, मंडप असेल, सिस्टीम असेल, उगले महाराज, सगळं भजन कीर्तन सगळं एवढा खर्च केलाय कशासाठी? आपण करतो त्याच्यात नवल नाही. अजितदादा पवारांची घटना घडली, आपण टी व्हीवरती पाहिले, तिथे ब्राह्मण पूजेला होते सगळे. कशासाठी? ऐका आता, जे लोक याला मानतात त्यांनी कान उघडे करून ऐका, जे मानत नाही त्याने तर वाक्य लिहून ठेवा माझं. अक्षय महाराज उगले धर्मावर नितांत प्रेम करणारा कीर्तनकार आहे. कीर्तनानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो. त्या श्रद्धांजलीमध्ये तुम्ही राजकीय टीका टिप्पण्या काही करा, त्या फंद्यात मी कधीच पडत नाही. पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला मी कधीच सहन करत नाही. मग तू किती मोठा आहे आणि किती उंच, तुझ्या घरचा. धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवायचं म्हणजे ठेवायचाच. आता हस्ती पवित्र का पवित्र एकच मिनिटात बोलतो. हस्तीची जोपर्यंत महाराज पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास आहे. आता एक वाक्य माझं सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. एखादी हस्ती जर जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या घराचं बांधकाम झालं, एखादी हस्ती जर जमिनीत शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती बंगल्याचं बांधकाम झालं, तर जमिनीतली हस्ती बंगल्यातल्या माणसाला समाधानाने जीवन जगू देत नाही. हे वाक्य माझं लिहून ठेवा. जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास. हस्ती असते असते म्हणजे काय? आपण सगळे विज्ञानाला मानणारे माणसं आहेत ना. मीही शिक्षकी पेशेमुळे विज्ञानाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. इमारतीला आग लागली तर इमारत जळून भस्मसात होते. गाडीला आग लागली तर गाडीची राख होते. माणसाला आग लागल्यानंतर माणसाची हाडं का जळत नाही, या प्रश्नाचं उत्तर मला बसलेल्यापैकी कुणीही द्या. जळायला पाहिजे ना. आगीत काही टाका जर जळून जात असेल तर हाडं का शिल्लक राहावे? याचं रिझन आहे का? याचं कारण एकच आहे. या शरीराला जो कॅल्शियम पाहिजे तो कशापासून भेटला? दुधापासून. कुणाच्या? आईच्या. आईच्या. करेक्ट. हा जो पिंड पोहोचलाय ना तो आपल्या आईच्या दुधावरती पोहोचलाय. महाराज, जगात असा कोणताच अग्नी नाही का तो आपल्या आईचं दूध जाळू शकेल. आपल्या आईच्या दुधावरती कुणी मलमूत्र विसर्जन करू नये, त्याला कुणी पायदळी तुडू नये, म्हणून त्याला उचलायचंय, गोणीत पोत्यात भरायचं आणि गंगेला नेऊन टाकायचं. त्याला शॉर्टकटमध्ये सावडणे म्हणतात. लक्षात राहील. मी हजारो वेळेस तुमच्या परिसरामध्ये आल्यानंतर राजकीय लोकांचे कान टोचायचे काम केले. त्याही लोकांनी माझं ऐकलं. मी त्यांना सांगितलं गावच्या स्मशानभूमी चांगल्या करा आणि शक्यतो आपल्या आई वडिलांचा आणि आजी आजोबांचा विधी स्मशानभूमीतच करा. पण हे काय लोक अजून ऐकायला तयार नाहीत. लोक म्हणतात आमच्या आईबापाने आमच्यासाठी 25-30 एकर क्षेत्र कमावून ठेवलं. आमच्या दारासमोर बंगल्यासमोर आईसाहेबांचा विधी झाला पाहिजे. ऐक दादा, आता दारासमोर बंगल्यासमोर जर आईसाहेबाचा विधी जर तू करत असेल, ज्या जागेवरती आईसाहेबाचा विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवरती जर तू नांगर घालत असेल तर हे पाप तुझ्या अख्ख्या खानदानाला भोगावं लागेल. सगळ्याच हस्ती उचलून तुम्ही गंगेला नेऊन टाकू शकत नाही. त्याच्यातल्या काही हस्तीच्या जागेवरती शिल्लक राहिले आणि 13 दिवसानंतर तुमचे नातू पण तुझ्या जागेवरती उड्या मारत असेल आणि ते जर पायदळी येत असेल तर हे पाप तुमच्या घराण्याला भोगावं लागेल. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो ना. हिंदू धर्मामध्ये एक प्रथा परंपरा आहे. 10वा झाला 13वा झाला माणूस घरातून निघून गेला का दर महिन्याला पितृजीव घालायची प्रथा आहे ना आजीबाई. कधीपर्यंत पितृजीव घालतो आपण? आजच्या दिवसापर्यंत, पुण्यस्मरणाच्या दिवसापर्यंत. आजच्या दिवशी ब्राह्मण देवा सांगतो अगोदर विसाव्याला नैवेद्य ठेवा. जो माणूस पितृ दर महिन्याला जेवला त्याला अगोदर ताट करा आणि बाकीच्या नंतर भोजन करा. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत तुमच्या घरामध्ये पितृ जेवतोय ना, 1 वर्षभर ज्या जागेवरती ज्या दारासमोर आई साहेबांचा तुम्ही विधी केला ती जागा तुमचे ज्यांनी मोकळं सोडणं होत असेल तर दारासमोर विधी करण्यात करायच्या भानगडीत पडू नका. हजारो त्रस्त झालेले लोक येतात माझ्याकडे, तोपर्यंत काळ वेळ निघून गेलेले असते. हस्ती म्हणजे आपल्या आईचं दूध आपल्यासाठी पवित्र आहे. तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी सावडतात का तिसऱ्या दिवशी? माझं प्रॉपर गाव नेवासा तालुक्यामध्ये जीव रहिबती आहे. आमच्या परिसरात तिसऱ्या दिवशी सावडतात. वास्तव्य माझं शिक्षकी पेशेमुळे पारनेर शहरामध्ये असतं. त्या पट्ट्यामध्ये दुसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, 10व्या दिवसावरती येतो. 10वा दिवस अति महत्त्वाचा. कुणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेला चांगलं का नाही शिवलेला? शिवलेला. असं कोणी सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना. ते लोकच सापडाना मला कुठे. कोणते लोक? मी मॅपला पाहिले सगळे, ते लोक सापडाना आपल्याला. कोणत्या ग्रंथात आलं ना? 2 ग्रंथात. मला नाव अपेक्षित आहे. पण मग बाबा जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का, असा माझा प्रश्न आहे. आता मी या तालुक्यामध्ये, श्रीरामपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 62 गावात कार्यक्रम केले. मी 12 गावात दाखवून जिथं जिथं काकस्पर्श होत नाही. पारनेर तालुक्यात राहुल महाराज असं गाव राहिलं की माझं कीर्तन झालं नाही. 133 गावात कीर्तन झाले, 38 गावात कावळा शिवत नाही. श्रीगोंदा तालुक्यात 27 गावात काकस्पर्श होत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात 168 गावं परफेक्ट दाखवून देतो
जिथे 1 तास नाही 4 तास हात जोडून तरी कावळा खाली येत नाही, त्या गावातले लोक मोक्षाला जात नाही. मग याचे कारण आहेत 6 कारण. पण आपण कधी अभ्यासणार आहे? पण लोक लय अक्कलकोट आहे, काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. मी आपलं वय कमी आहे, माझं रनिंग वय 27 चालू आहे महाराज. मला एवढे अनुभव आले. 10 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडला गेलो. मी महेश दादा लांडगे साहेबांची इथं कीर्तन झालं. मी भोजनाला बसायचं, ॲडव्होकेट माणूस माझ्या भेटीला आला, महाराजांना भेटायचं म्हण. माझ्या शेजारी खुर्ची टाकून बसलं. आवळे महाराज मला म्हणे, उगले महाराज 63 वर्ष वय म्हणे माझं. म्हणलं बरं, तुमचं किती? म्हणलं रनिंग 27-28 चालू आहे. मला म्हणे 63 वर्ष वयात आजपर्यंत मी कधीच कुणाचा फॅन झालो नाही गड्या, पण गड्या 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं, आपण तुमच्या विचारांचा फॅन आहे, माफी मागून एखादा प्रश्न विचारू का? आता म्हणलं फॅन म्हणल्यावर काय हरकत विचारायला, पण त्यांनी प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारी कळला. मी म्हणलं विचारा बाबा. मला म्हणे अनेक कीर्तनकार सांगायला लागलेत का घरातून माणूस निघून गेला का 10 दिवस त्याचा आत्मा घरामध्ये राहतो, 10व्या दिवशी कावळा शिवला का आत्मा पुढील स्वर्गाकडे प्रवास करतो, दर महिना जीव घातला का आत्मा घरी जेवायला येतो, वर्ष श्राद्धाची पूजा झाली का आत्मा स्वर्गाकडे प्रवास करतो. मग तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कशावर? तुमचं वैयक्तिक मत काय म्हणे? पहा प्रश्न कसा गोलमाल केला, याला हुशारच म्हणतात. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत का नाही? कैलासवासी विष्णुपंत महाराज जाऊन 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये विष्णुपंत दोन्ही पोरांना दिसले नाही, मुलीला नाही, पुतण्याला नाही, गावकी जाण भावकीचा विषय तर लयला आमचा राहिला. मग म्हातारा जर 1 वर्षामध्ये कुणालाच चमकलं नाही, त्या म्हाताऱ्याकरता एवढं खर्च केला आहे, खरंच त्या म्हाताऱ्याचा आत्मा 1 वर्षानंतर आज दुपारी 1 वाजेपर्यंत या घराण्याला आशीर्वाद देईल का? हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. मला माहिती नाही कोणत्या कीर्तनकाराने तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं असेल. ओरिजिनल सोल्युशन सांगून शेवटाकडे येतो. महाराज जे लोक याला थोतांड समजतात ना, जे म्हणतात नाही ते केल्याने कुठं वरती पोचतो का, 10व्याच ठिकाणी दूर केल्याने कुठं स्वर्गात पोचतो, कसा पोचतो प्रूफ करून देतो. चला बाबा, गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा प्रूफ करून देतो. बसलेल्यापैकी सैनिक क्षेत्रात कोणी काम केलं का? मेजर म्हणून कोणी आहे का वरती बोट करा माझ्यासाठी? समजत त्यांच्यापैकी आहे, तुमच्या मित्रपरिवारापैकी आहे. माझ्यावर विश्वास नसेल, त्यांच्यावर नसेल तर यूट्यूब सगळ्याकडे एक नाही. 15-20 मिनिटात मी थांबलो का तुम्ही यूट्यूबला सर्च करा, मी सांगतो गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा, तुम्हाला लगेच प्रूफ होऊन जाईल. 1962 साली चीनचं युद्ध झालं गावळे महाराज. चीनचं युद्ध प्रारंभ झालं. जसवंत सिंग नावाचा सैनिक, नाव टिपून ठेवा, जसवंत सिंग, एकट्या गड्याने चीनची अख्खी टोळी अडून ठेवली होती. भाऊसाहेब पाटील, एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घडलं बाबा, आपले लोक फितूर झाले आणि 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका. बसलेल्यापैकी उद्या कुणीही चायना बॉर्डरवर जा, नाही तर मेजर साहेबाला विचारा, 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना आणि सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो. महाराज साहेब याच्यात नवल नाही विठ्ठल भाऊ. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढे बोलू थोडं. दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून? 62 साली गेले. 2026ला दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं. त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी, त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढे ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते, सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेलं शर्ट अटकावला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो आणि त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून? 62 साली गेलेत. 2026ला दररोज सकाळी इस्त्री केलेलं शर्ट रूमला अटकावला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बुटवरती आपाप धूळ साचलेले दिसेल, इस्त्री केलेलं शर्ट चुरगळलेले दिसेल, दिवाण तुम्हाला अस्तव्यस्त झालेले दिसेल. याच्यातही नवल नाही. मी ज्या तालुक्यामध्ये राहतो तो पारनेर तालुका, नारायणगाव नावाचं गाव आहे, सुप्याच्या पुढे हायवेच्या कडाला. त्या गावात मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसांनी मला उत्तर दिलं होतं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे, स्वतः मी त्या बाँड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो. महाराज मग सांगा मला, सरकारला या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या आळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी? लोक म्हणतात इथं एवढे गेले कुठं वरती पोचर का? बाबडे माझी भेट घे, मी तुला 2 पिक्चर पाहायला सांगतो, तेवढे पिक्चर बघून मला भेटायले. पहिला पिक्चर बघ हरभजन बाबाचा आणि दुसरा पिक्चर बघ गोपी बाबाचा. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथं आले, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलो होतं, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथं आले होते. बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत आहे, तसं कोणी इथून जात नाही आजपर्यंत.
1 मिनिटात आपण मस्तक टेकून पुढे जाऊ. पलांडी फुगरीत बोललं, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाका, माग मीटिंग म्हणे. चला, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडी हेलिकॉप्टरमध्ये बसला, काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांड्याचा पुतळा उभा केला, जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढं गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण, तिथं गेलं. हा, बुलेट बाबा नावाचं प्रकरण, तिथं गेलं, गाड्या अशा साईडला लावा लागते, त्या बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमागं ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल, तर कैलासवासी विष्णुपंत महाराज आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी पुतण्यांनी त्या बापाकरता एवढा खर्च केलाय, त्या बापाचा आत्मा 1 वर्षानंतर घराण्याला आशीर्वाद देऊ शकत नाही का? पण उचलली जीभ का लावली टाळ्याला, काही वाचायचं नाही, काही नाही. आत्मा कधी मरत नसतो, गेलेला आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. त्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याणा इच्छिती तयाकुळा. या कोणत्याच गोष्टी जर तुमच्याच्याने घडणं शक्य नसेल, तुमच्या घरात कोणताच दोष लागू नये असं वाटत असेल, आणि तुमच्या घरात कोणतीच शांती घालायची नसेल, तर एक 5 मिनिटाचं प्रबोधन माझं सगळ्यांनी कान उघडे करून घरी न्या. मग आयुष्यात मग एकच करा. नाही ना तुम्हाला वेळ, तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्ही मोठ्या नोकरीवरती आहे, तुम्हाला मोठं पॅकेज आहे, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल काहीच आमच्याच्याने घडणं शक्य नाही, तर मग एक करा, जिवंत मायबापाची सेवा करा. कुठं जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. मग तुम्हाला लोगले महाराज हे तासभर काय सांगितलं आम्हाला, तुम्ही घरात पूजा केली नसते. महाराज त्याचे दाखले अगोदर दिले, आता ते करायला वेळ नाही तर सोप्या भाषेत. महाराज आल्यापासून मला त्यांनी माहिती दिली, आमच्या रमेश अण्णांनी फोनवरती सांगितलं, आमच्या विठ्ठल भाऊंनी माहिती दिली, आणि गवळे महाराज तुम्ही यायच्या अगोदर मी माहिती घेताना आमच्या भाऊसाहेब पाटलांनी सांगितलं, अतिशय देव माणूस या गावातून या घरातून गेला म्हणे. आता समजा तुम्ही पुतणे सगळे, त्यांचा परिवार असेल, सगळं मोठं कार्य तुमचं वारकरी संप्रदायासाठी आहे, पण गेल्यानंतर माणसाची किंमत कळते. महाराज आज बाप नावाचा माणूस ज्या दिवशी या घरातून गेला असेल, त्यांचे दोन्ही मुलं आणि त्यांची पोरगी ढसा रडले असतील, यात तीळ मात्र शंका नाही. पण ऐका ना दादा, ज्या दिवशी 10वा झाला असेल, ज्या दिवशी 13वा झाला असेल, आणि 13व्यानंतर पोरगी सहज सासरवरून माहेरला येत असेल गड्या, 13व्यानंतर पोरगी सासरवरून माहेरला आली असेल, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना, विचारा त्यांच्या पोरीला बाप गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, आणि अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. महाराज किती प्रेम करते रे मायबाप, मायबापा इतकं प्रेम कोणच करत नाही रे जगा. मकर संक्रांत नावाचा सण झाला आता, त्या विष्णुपंताला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला, तासन तास सडणाऱ्या त्यांच्या पोरीला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. याच्या पुढं बोलू थोडं, बटणं तुमचे बंद ठेवा म्हणजे शिटी वाजणार नाही. महाराज त्या विष्णुपंताला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर घरामध्ये अति आवडत होती, त्या भाजीचा निस्ता वास जरी आला घरात, अर्धा अर्धा 1-1 तास सडणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीला विचारा नवरा गेल्याचं दुःख काय असतं. अरे संसाराचे 2 चाक राहतात, एक चाकने खुळून गेलं, एका चाकावरती संसार करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. ज्याच्या घरातली व्यक्ती जाते त्याला विचारा त्याची किंमत काय असते. आज लाखोने करोडो रुपये करवतील त्यांचे दोन्ही पोरं, त्यांचे पुतणे, पण बाप गेला ना महाराज, ती श्रीमंती गेली त्या घराण्याची. तो बाप कुठं भजन चालू असेल, कुठं वारकरी संप्रदायाचं एखादं प्रमाण कानावरती आलं का, त्या बापाची झोपेतून उठावं, बापाने भजनाकडे निघावं. ते षष्टीचा दिवस जरी आता इथून पुढं आठवला, तर तासन तास सडणाऱ्या त्यांच्या घरच्यांना विचारा किती प्रेम करतात रे मायबाप. मायबापा इतकं प्रेम कोणच करत नाही गड्या जगात. किती प्रेम करते माय. एखाद्याची माय मरू नये असा माईक ठेव दादा, असा त्याची दिशा बदल म्हणजे शिटी वाजणार नाही. महाराज मायबापा इतकं प्रेम कोणच करत नाही. किती प्रेम करते माय. मरू नये एखाद्याची माय अर्ध्यावर, पण माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले, तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल, विकू नकोय मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल, तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. अरे जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला का रे.
लेकरू जर म्हटलं नाही सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, माय भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माहीत असते महाराज. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली तर माय घाई घाई पळती ती. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे. अरे किलो भरका व्हायना कांदे देती पुरीच्या पिशी. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुखी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया, त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं सगळ्यात जास्त. एक मुलगी महाराज विष्णुपंतांना. आता माझं कीर्तन संपलं पुरुष मंडळी, शेवटची चाल झाली आणि तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय? बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा का सभासला वाटतं? बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाली काय? आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा? तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का दादा? अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे, म्या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त. कधी? करेक्ट, ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देतो. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात रे. संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसाला पसंत आहे, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का? कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का? पोरीच्या लग्नाकरता मंडपाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पड, नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या रे, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा, देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का? कोण विचारन बाबा गोळी घेतली का? तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उगले महाराजचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जर जिवंत असेल त्याच्या पायावर एकदा डोकं ठेवा आणि त्याला कडकडून मिठी मारा. बाप म्हणून काय बदल झाला बुवा पोरात? अरे कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, चप्पल झिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो. त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि पुरुष मंडळी, मी तुमच्या गावात पुन्हा येईल न येईल तो भाग द्या सोडून, पण बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊभाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊभाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळे राहा, काय हरकत नाही, विचाराने एकत्र राहा रे. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. आता बघीन तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्या, बोला त्याच्याबरोबर. आपल्याला मेल्यानंतर पुळकं येतो, पण जिवंतपणी कुणी कुणाला समजावून घेत नाही रे. का बोलायचं भावाबरोबर सांगू? राहुलजी महाराज, ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र माझा, त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणार, हत्ती बोलवणार, घोडे बोलवणार, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही हो त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही, पुरीने आपलं हसावं, खाली मान घालावी, निघून जा. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. विठ्ठल भाऊ त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती खूप. 2 मित्र गाडीमध्ये घेतले, कॉलेजच्या गेटवरती गाड्यांवर उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली आणि माझ्या गाडीचा नंबर पाहिला. अरे उगले महाराजाची गाडी दिसती, पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठं गेला?
मनातल्या मनात म्हटलं, पुरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू? खोटं बोललो महाराज मी तिला म्हटलं मी कीर्तनानं आलोय, सोन्या पारनेरमध्ये असेल, बसगाडीत घरी यायचं असेल तर सोडतो. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचं. जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडुळी बांधली जाते, नवरदेव करून अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या लेकराच्या बाबतीत असंच घडलं रे. सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडुळी बांधली, नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, माता भगिनी पुरुष मंडळी, मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझं लग्न? असं केलं माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात. कोण चुकत नाही रे आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलंय. आणि कोण म्हणतो लोक बदलत नाही? बसलेल्यापैकी 20-25 लोकांकडे माझे मोबाईल नंबर सेव्ह आहेत. तुम्ही कायम माझे स्टेटस पाहता, मला रिप्लाय करता. मागच्या 2 महिन्यापूर्वी 6 तारखेला राहुरी तालुक्यामध्ये वांबुरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने मला फोन केला आणि तो व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला. त्याने मला फोन केला, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि माझ्या विचारात बदल झाला. म्हटलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो. किरकोळ कारणानं वाद झालेली, कुणी बोला. मागच्या महिन्यामध्ये पॅरालिसिस अटॅक आला बहिणीला. साईदीप हॉस्पिटल नगरला ॲडमिट केलं. बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, आमच्या पाहुण्याची तर तुमचं कीर्तन ऐकलं वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. आवाज कमी करून मग जवळ घ्या. आमच्या पाहुण्याची तर वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन ऐकलं, बहिणीचा दृष्टांत ऐकला. लांब बसलेलो होतो, तुमचा ना माझा परिचय नाही, पण घरी आल्यावर असं बेचैन झालं. असं वाटलं बहिणीला फोन करा, पण 10 वर्षापासून नाही बोललो. बळजबरी कसा फोन करायचा? बळजबरी फोन केला, 2 वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली आणि बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव माझं, पॅरेलिसिस झालेली बहीण, माझ्याकडे लक्ष दे, पॅरेलिसिस झालेली बहीण पलंगावरती पडलेली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं महाराज. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लय जीव लावला मला. लहानपणी आंघोळ घालावी, खाऊपिऊ घालावी, आमची परिस्थिती नाजूक, आम्ही खायला सुद्धा महाग होतो. त्या बहिणीने माझ्यासाठी उपवाशी झोपली. पण हा वेडा 10 वर्षापासून तिच्याबरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. गायगाय तिच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी? पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, राग द्वेष युग अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. अरे 4 भिंतीच्यात एकमेकाच्या पाया पडा आणि गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. लय पैशावाले लोक पाहिले मी, माझे जवळून पाहिले. अजित पवार नावाचा माणूस जगातून गेला. अरे चिंधड्या झाल्या अजितदादाच्या शरीराच्या. बारामतीने महाराष्ट्र त्या माणसासाठी ढसा रडला. काय करता आलं रे? एवढ्या मोठ्या लोकांना जर काही करता येत नसेल तर किरकोळ माणसं आहेत आपण. कशाला आबोला धरता, कशाला रागदोष धरता? घ्या ना थोडी माघार, गुन्ह्या गोविंदाने नांदाना. कधी आयुष्य, किती आयुष्य कोणाला माहिती नाही. आणि उद्यापासून प्रत्येक पुरुषांनी एवढा संदेश फॉलो करा आणि मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन होतं आणि तुमच्या आमच्या पाहुणीचे वर्ष श्राद्धाचे कीर्तनात विष्णुपंताच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने विठ्ठल भाऊ असतील, त्यांचे पुतणे तुम्हाला बोलवलं होतं. रमेश अण्णांनी तुम्हाला फोन केला आणि त्यानिमित्ताने तुम्ही आमच्या गावाला संदेश दिला. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, बहिणीला जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. कड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार तर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीणच असते. तिला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, नगरला ॲडमिट केलं, लोकांची दर रोजाने जाणारी बहीण हायत्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची दर रोजाने जाईन, डॉक्टर अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण दुकानात जाते, 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते, माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली.
माझ्या बापाने मला 5,000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधी धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. आता विष्णुपंताची बहीण कीर्तनाला आली असेल महाराज, रक्षाबंधनाचा सण होऊन गेला असेल, भाऊबीजेचा सण होऊन गेला असेल. ज्या भावाच्या हाताला मी 2-2 राख्या बांधत होती, त्या भावाचा हात गेल्यानंतर काय किंमत आहे, त्या बहिणीला विचारा भावाची किंमत. पाया पडून सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, लाखातले एक वाक्य बोलून थांबेल. माझे मुक्ताबाई सारखी बहीण जर या जगामध्ये जन्माला आली नसती ना, ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. माझं एकच सांगणं आहे, उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप दुःख देत नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. पाया पडून सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, मी दिलगिरी व्यक्त करेन. तरी आज माझ्याकडे वेळ थोडी कमतरता आहे. बाबा, रडवण्याचा उद्देश नाही घड्या. पुरुष मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी आलं, बसलेलं कसं सांगणं आहे. कुणी कुणाबरोबर भांडणं केली असेल, वाद घातले असेल, एकमेकासंग बोलत नसाल, उगले महाराज संदेश जातेची माफी माग. काय नाही, 4 भिंतीच्यात पाय पडले काय फरक पडतो. रागद्वेष अहंकारासाठी नरदेय नाही. कधी शेवटचा श्वास घ्यायचा माझ्या तुमच्या सगळं कुणाला माहिती नाही. परवा दिवशी माझ्या कार्यक्रमात संगमनेरला एक प्रसंग घडला. आज तो सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल होतोय. 40 वर्षापासून चुलते पुतण्याची वाद चालू होती महाराज. आतापर्यंत 2-4 एकर घातलं त्याच्यामध्ये. त्यांनी स्वतः ढळढसा रडून सांगितलं, आणि ते नेमकी इंस्टाग्रामला पडलं. त्यांनी सांगितलं, उगले महाराज, आतापर्यंत अनेक लोक थक्क झाली मला सांगून सांगून, पण तुमच्या कीर्तनाने मला गुण आला. बास, रोज 1 जण बदलला माझ्या कीर्तनाचं सार्थक आहे. बसलेल्यापैकी 2 जणांच्या विचारात बदल झाला तर माझ्या आजच्या कीर्तनाचं सार्थक आहे. आणि महाराज, मी म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन प्रवचन कमी करतो राहुल महाराज. 5,500 पोरांचा ग्रुप बनवला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. आणि ज्या ज्या तरुणांनी मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वायली राहणारी पोरंसुद्धा मायबापात राहायला गेले, याच्यापेक्षा काय सार्थक आहे लागा. तुमच्यापैकी 2च बदलले. कीर्तन सक्सेस. पोरांनो, कधी बाजारात गेला, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1,000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. तुका म्हणे, माय बापे अवघे देवाची स्वरूपे. एवढं प्रबोधन माझं घरी न्या. 10व्यापर्यंत विद्याला, 11 दिवशी बलिदान, 12 दिवशी बुदान, 13 दिवशी अन्नदान, 14 दिवशी वस्त्रदान, 15 दिवशी जलदान. 1 वर्षाने श्राद्ध का करायच्याला ब्रह्मश्राद्ध का म्हणतात, 2ऱ्या वर्षी जीवश्राद्ध, 3ऱ्या वर्षी मोक्षश्राद्ध. घरातून माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पोराचं लग्न 1 वर्षाच्या आत का करावं, नाही केलं तर 3 वर्षांनी का करावं. घरात मेलेल्या माणसाचे फोटो लावावे का, जरी लावले तर कोणत्या दिशेने तोंड करून लावे. अनेक प्रश्न, अनेक उत्तरे, पण वेळेची थोडी मर्यादा आहे. फक्त तुम्हाला विठ्ठल भाऊ एकच विनंती, माझा एक नियम आहे. ज्या घरात मी 10व्याचं प्रवचन करेल, श्राद्धाचं कीर्तन करेल, जो माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या नावाने 1 झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4 हजार लोकांकडून वृक्षारोपण करून घेतले. कारण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. मी थोडा प्रबोधनपर कीर्तन करणारा कीर्तनकार आहे. महाराज, माझं तुम्हाला सांगणं आहे, प्रत्येकाने 1-1 झाड लावा. कशासाठी झाड लावायचं? त्यांच्या दोन्ही मुलांनी झाड लावलं, दारासमोर झाड मोठं झालं, आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये त्यांची 1 मुलगी असेल, त्यांचे 2 मुलं असतील, झाडाच्या सावलीमध्ये बसले का बापाने सावली धरायचा भास होईल आणि निसर्गाचंही संवर्धन होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा. पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी, घरातले भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे, आमचे किसनगिरी बाबा म्हणायचे, जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. तुम्हाला थोडं वाक्य खटकन पण बोलू. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा, शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळ सोन्याचे बसवा, याच्याशी दुमत नाही. पण काही काय गावात गेल्यावर स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले, हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. आणि योगायोगाने कधी आमच्या तालुक्यात आलात, जेव राहिबती शनी शिंगणापूर देवगडच्या जवळ माझं गाव आहे. वास्तव जरी पारनेर शहरात असेल, कधी त्या परिसरात आलात जिथं आपली भेट होईल, मी आपल्या परिसरात आलो, कुठं जरी भेट झाली, 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज, तुमचं प्रवचन कीर्तन दिदा ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही, तुम्ही किती पैसे कमवले, अजून चालू झालेली नाही, आणि ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळं 2 शब्द प्रेमाने बोला. या तालुक्याने, रमेशांना, परिसराने खूप प्रेम केलं. माझ्या 6 महिन्यात त्याच्या केसाला धक्का नाही. राहुल महाराज, 30 दिवसात 90-91 रोजचे 3 टप्प्यात आले 4 होते. 27-28 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला घ्यायचे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एवढे महाराज, प्रत्येक वर्षी तुम्ही मला सप्ताहाच्या निमित्ताने फोन करताय. यावर्षी माझं येणं झालं नाही. मी तुम्हाला दिलगिरी. परमपूज्य महाराज दनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. समोर माझे लाडके परमार्थ स्नेह. बरं झालं तुम्ही आज योगात वेळात वेळ काढून. याच्या अगोदर आपण समजा फोनवरती, इंस्टाग्रामवरती आपण सगळे एकमेकांना भेटलो, आपण एकमेकांना बोललो. उभा राहिलेली मंडळी, समोर बसलेले काही राजकीय क्षेत्रातले मंडळी या ठिकाणी भेटून आदरांजली व्यक्त न करता निघून गेले, परंतु तेही तुमच्या सुखदुःखामध्ये त्यांचे धन्यवाद. आणि तुम्ही सगळे भजनी मंडळ परिसरातले, सरला भेटचे आपल्यावरती कृपा आहे महाराज. महाराज का भजनी मंडळाचे कमी नाही महाराज, याला मला अभिमान नाही. माझे झाले
हे रा पिटले पितरांचे ऋण पितरांचे पिटले पितरांचे ऋण पिटले 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 पितरांचे ऋण पितरा 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 पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण हे पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण हे पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण सारे ग प ध म रे ग म ग रे ग रे ध रे ग प ध सा रे नि ध म ग रे रे आ ना पिटले पितरांचे ऋण आ आ
सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सगळ्यांनी एकदा हात वरती करा, मोठ्या प्रेमाने अर्धा. लोकांना कळालं पाहिजे विष्णुपंत महाराजांच्या श्राद्धानिमित्तानं त्यांच्या घराण्याने आर्थिक श्रीमंती किती कमवली उगले महाराजाला माहिती नाही, पैशाने ते किती श्रीमंत आहे मला माहिती नाही, पण माणुसकीने तुमचं घराणं खूप मोठं श्रीमंत आहे. एवढे लोक आज या ठिकाणी उपस्थित आहे. एका तालात टाळे वाजवा. 1 2 शाबास. आवाज. वा 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 वा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय 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 तुकाराम 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 तुकाराम